नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आयुष्यात चढ उतार हे येतच असतात, पण कधीकधी आपण अशा संकटात सापडतो जिथून बाहेर पडण्याचा रस्ता कधीच दिसत नाही. त्यातलं सर्वात मोठं आणि त्रासदायक संकट म्हणजे कर्ज. कर्ज घेताना आपण आपल्या गरजांसाठी घेतो, पण जेव्हा ती फेडताना वेळ येते, तेव्हा ते फेडता येत नाही. तेव्हा मात्र मानसिक शांतता पूर्णपणे हरवून जाते. रात्रीची झोप उडते, घरात कटकटी सुरू होतात आणि माणसाला जगायचं कसं हा प्रश्न पडतो. जर तुम्हीही आज अशाच परिस्थितीत असाल, डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल आणि मार्ग सापडत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लक्षात ठेवा, समर्थांच्या दरबारात असा कोणताही प्रश्न नाही ज्यांचे उत्तर नाही. आज आपण पाहणार आहोत की स्वामींच्या चरणी राहून कोणत्या मंत्राचा जप करून, कोणते आध्यात्मिक उपाय करून तुम्ही या कर्ज नावाच्या विळख्यातून बाहेर पडू शकता. हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यात दिलेले उपाय अनेकांसाठी फलदायी ठरले आहेत. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार कर्ज होण्यामागे केवळ व्यवहार नसून काही ग्रहदोष आणि वास्तुदोषही असू शकतात. पत्रिकेत जर मंगळ ग्रह पीडित असेल तर कर्ज वाढण्याची शक्यता असते. घराची ईशान्य दिशा दूषित असेल किंवा नैऋत्य दिशेला काही दोष असतील तर पैसा टिकत नाही आणि कर्ज द्यावे लागेल. स्वामी म्हणतात, अहंकार सोडून जेव्हा तू माझ्या चरणी येतोस तेव्हाच तुझ्या समस्यांचे निवारण सुरू होते. कर्ज हे अनेकदा आपल्या पूर्वकर्माचे फळही असू शकते. हे भक्तीने सुसह्य होते. स्वामी समर्थांच्या मार्गात अनेक मंत्र आहेत, पण कर्जमुक्तीसाठी, आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी खालील मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात. ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि स्वामी समर्थांचा मूळ मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ. तर आपण जाणून घेऊया जप नक्की कसा करावा. रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुवून स्वामींच्या फोटोसमोर बसा. समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. किमान 108 वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. जप करताना मनात असा ठाम विश्वास ठेवा की स्वामी माझे कर्ज फेडण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवत आहेत. अनेक भक्त ऋणमोचक मंगलस्तोत्र किंवा अंगारक स्तोत्र यांचं पठण करतात. जर तुम्हाला संस्कृत कठीण वाटत असेल तर केवळ स्वामींच्या तारक मंत्राचे रोज 3 वेळा पठण केल्याने प्रचंड मानसिक बळ मिळते. तर आपण जाणून घेऊया कर्जमुक्तीसाठी गुरुवारचे विशेष उपाय. स्वामींना गुरुवार हा दिवस अत्यंत प्रिय आहे. या दिवशी केलेले उपाय लवकर फलदायी ठरतात. गुरुवारी स्वामींना पिवळी फुले, पिवळी वस्त्र किंवा हरभरा डाळीचं नैवेद्य अर्पण करा. कर्जमुक्तीसाठी मंगळवारी कधीही कर्ज घेऊ नका, पण मंगळवारी कर्जाचा एखादा हप्ता फेडला तर कर्ज लवकर संपते असे मानले जाते. जर कर्ज खूप जास्त असेल तर स्वामी सारामृताचे 21 दिवसांचे पारायण करावे. या पोथीतील 11व्या अध्यायाचे वाचन विशेषतः आर्थिक संकटात अत्यंत लाभदायक मानले जाते. गुरुवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करा. तर आपण जाणून घेऊया एक गोष्ट. केवळ मंत्र जपून कर्ज संपणार नाही, तरी त्या मंत्रांमध्ये तुम्हाला जी बुद्धी आणि संधी मिळेल त्यावर तुम्हाला काम करावे लागेल. स्वामी आपल्याला शिस्त शिकवतात. जोपर्यंत कर्ज आहे तोपर्यंत विलासी खर्च टाळा. मंत्र जपामुळे तुमचे मन शांत होईल. शांत मनाने जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग सुचतील. ती संधी म्हणजे स्वामींनी दिलेला प्रसादच आहे हे ओळखा. तुमच्यामध्ये जे काही थोडे आहे त्यातून गरिबांना किंवा मुक्या प्राण्यांना अन्न द्या. अन्नाचे दान केल्याने दरिद्रता दूर होते. अनेकांनी अनुभवले आहे की जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले तेव्हा स्वामींनी रस्ता दाखवला. स्वामी कधीही कोणालाच उपाशी झोपू देत नाही. फक्त तुमच्यात सबुरी आणि श्रद्धा असायला हवी. स्वामींवर पूर्ण भार टाका. ते तुमचं जहाज त्या संकटातून, लाटातून सुखरूप बाहेर काढतील. तर मित्रांनो, कर्ज हे आज आहे, उद्या नसेल, पण या संकटाच्या काळात तुमचं मन खचू देऊ नका. कोणतेही चुकीचं पाऊल उचलू नका. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. फक्त त्यांना मनापासून हाक मारा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मार्गदर्शक वाटला असेल तर गरजू लोकांपर्यंत तो नक्की शेअर करा. कोणाकोणाची आशा पल्लवित झाली तर या व्हिडिओचं सार्थक होईल. तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्हाला स्वामींचा काही अनुभव आला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग, डोळे मिटून म्हणा, अशक्यही शक्य करतील स्वामी. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.